मैशाळ योजनेचा भ्रष्टाचार व भ्रष्टाचार करणारे अधिकारी, त्यात भरडले जाणारे कर्मचारी व त्यांचे न होणारे पगार या संदर्भात आज युवा नेते विज्ञान माने यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। या निवेदनात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठीत झाली असून ही चौकशी पारदर्शी व्हावी व संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले। यावेळी युवा नेते विज्ञान माने, अर्जुन खोत तसेच इतर सहकारी उपस्थित होते। कलेक्टर ऑफिसच्या इथे कलेक्टर साहेबांना भेटायला आलो। भेटण्याचं कारण असं होतं की गेल्या 8 ते 9 महिन्यापासून मैशाळ योजनेचे जे भ्रष्ट अधिकारी आहेत, ज्यांनी 48 लाखाच्या बनावटी बिलांचा घोटाळा केला, ते बिलं आम्ही त्यांना सादर केलेली आहेत। हे सादर केल्यानंतर मेकॅनिकल डिव्हिजन असू दे, विद्युत डिपार्टमेंट असू दे, इलेक्ट्रिकल असू दे, हायड्रो असू दे, या सगळ्या ज्या डिपार्टमेंटमध्ये घोटाळे झाले ह्यांचे पुरावे सुद्धा आम्ही त्यांना दिलेले आहेत। त्याच्याच बरोबर गेले 7 महिने 8 महिने आम्ही जे उपोषणं केली मिरज पूर्व भागामध्ये, प्रत्येक टप्प्यावर जाऊन लाक्षणिक उपोषण केली, कारण की 6 ओव्हरफ्लो झाले होते। 0.4 TMC पाणी वाया गेलं होतं। त्या वाया गेलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं नुकसान झालं होतं। त्याचे पंचनामे करून गेलेले होते, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारे पंचनाम्याचं जे मोबदला आहे तो देतो म्हणले, परंतु ते दिला नाही। तर ओव्हरफ्लोच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, परंतु अजून तरी कारवाई कोणत्याही प्रकार झाली नाही। शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या पिकाचं नुकसान मिळालेलं नाही आहे। आणि या उपोषणाच्या दरम्यान तालुक्यातले आपले महाविकास आघाडीचे 5 आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला होता। त्याचे सुद्धा पत्र या गोष्टींना आम्ही अटॅच केले आणि आज कलेक्टर मॅडमना त्याचं दिलेलं आहे। कुठेतरी विधानसभा तोंडावरती असल्यामुळे, जसं जनरल मोटरच्या गोष्टी मला आता बोलायच्या नव्हत्या, परंतु जनरल मोटरच्या कर्मचाऱ्यांना कसा छळ करून जबरदस्ती बाईट घेतल्या आणि स्वतःला क्लीन चिट द्यायचा प्रयत्न या पालकमंत्र्यांनी केला, त्याच धर्तीवरती आज 2 ते 3 महिन्यामध्ये इलेक्शन तोंडावरती धरता मैशाळ योजनेचे जे अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला तो भ्रष्टाचार नसून स्टंट आहे हे दाखवायचा प्रयत्न पालकमंत्र्यांचा चालू असलेला आपल्याला दिसून येते। कारण की स्टेट लेव्हलची एक टीम आता पाटबंधारे ऑफिसमध्ये आहे। त्या ऑफिसमध्ये असताना पालकमंत्र्यांचे जे पाहुणे आहेत, साळे, ज्यांच्याकडून आपण चार्ज काढून घेतले, भोसले साहेबांची बदली झाली, जाधव साहेबांची आता बदली होणार आहे, अशा अधिकाऱ्यांवरती चार्ज काढून घेऊन जे बदल्याचे उपक्रम चालवले, तर त्यांना क्लीन चिट द्यायचा कुठंतरी एक बाप दाखवा नाही तर श्रद्धा घाला अशा परिस्थिती असताना पालकमंत्र्यांचा एक पोरखेळ डाव चालू आहे। सत्ता असेल तर कोणत्याही प्रकारे जाऊन भ्रष्टाचारी राक्षस घशात घेऊन आपल्या पोटात घेऊन लपवायचा, हा काय भाजपचा नवीन फंडा नाही आहे। तर आज आम्ही कलेक्टर ऑफिसला आता इथं आलेलो आहे। आता आम्ही पाटबंधारे ऑफिसला जाऊन सगळ्या अधिकाऱ्यांना आणि त्या टीमला पत्र देतोय की साहेब, काही पण करून या अधिकाऱ्यांवरती, त्यामुळे या अधिकाऱ्यांवर तुमचे जर पाहुणे असतील, बगल बच्चे असतील, भ्रष्टाचाराच्या ह्याच्यातनं कोणीही वाचणार नाही, हे मी तुम्हाला ओपनली ग्वाही देतो। आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।